आज शेंगदाणे भाजायला घेतले होते कारण का आता भाजी करायला काहीच नव्हतं आणि भाजी आणायला जायचा सुद्धा कंटाळा आला होता, म्हणून शेंगदाण्याची आमटी बनवायची होती. त्यासाठीच मी ते कांदा आणि टोमॅटो कापून घेतला आणि भाजलेले शेंगदाणे मिक्सरला मोठे मोठे असे वाटून घेतले. सोबत लसूण सुद्धा मिक्सरला फिरवून घेतला आणि उशीर झाला होता म्हटलं पटकन पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये 2 पळ्यांना तेल टाकून घेतले. लगेच त्यामध्ये मोहरी टाकली आणि मोहरी तडतडली की जिरे टाकले आणि त्यामध्ये खूप सारा कांदा सुद्धा टाकून घेतला. कांदा जास्त घातल्याने ना आमटी खूप छान लागते. आणि कांदा भाजल्यानंतर ना बनवलेली लसणाची पेस्ट सुद्धा टाकून घेतली आणि हे सगळं चांगलं भाजल्यानंतर ना त्याच्यामध्ये कांदा मसाला टाकला. यामध्ये घरचा कोणताही मसाला टाकू शकतो आणि नंतर याच्यामध्ये ना वाटलेलं कूट टाकून घेतलं. नंतर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि टोमॅटो सुद्धा टाकला आणि नंतर सगळ्या गोष्टींना तेल सुटेपर्यंत चांगल्या भाजायच्या. या शेंगदाण्याच्या आमटी सोबत ना लहानपणीची आठवण जोडलेली आहे, कारण माझ्या लहानपणीच्या टायमिंगला ना शेंगदाण्याची आमटी जास्त प्रमाणात बनवली जायची आणि कित्येक वर्षानंतर आज ती मी आमटी खाल्ली. आता चिमणीच्या पप्पांना तर सोयाबीन बनवायचं होतं, म्हटलं त्यांची वेगळी रेसिपी तर ट्राय करायचं चालू होतं. माझी आमटी तर इथं बनवून झाली होती, फक्त याच्यामध्ये कोथिंबीर राहिली होती. जेवण करून आज बाहेरच जाऊन बसलो होतो कारण का गरमी खूप जास्त होत होती, कारण सकाळपासून पाऊसच पडला नव्हता आज आणि आमच्या मॅडमचं असं काय डमरू वाजवायचं काम चालू होतं. इतक्यामध्ये ना माझं एक पार्सल आलं, मग ते आणण्यासाठीच मी गेले पटकन आणि हे पार्सल ना छोटंसंच दिसत होतं कारण 99 रुपयाचंच होतं. आता 99 रुपयामध्ये मी काय मागवलंय ना तुम्हाला दाखवते थांबा. तर मी ना 4 स्टिकर मागवलेले आहेत जे किचनच्या रिलेटेड होते. हे ना फ्रीजवर लावण्यासाठी होते, ज्याला की पाठीमागच्या साईडला ना लवचुंबक होता. चुंबक लवचुंबक तेच ते, आम्ही लहानपणी लवचुंबकच बोलायचो आणि ते एवढे क्यूट होते ना. मला खरं तर किचन मध्ये लावायचे होते, मला माहितच नव्हतं हे कशावर लावतात वगैरे. आणि हे आम्ही पत्र्याला चिटकतंय का ते सुद्धा बघितलं. चिमणी तर आज लयच लाडामध्ये आली होती, काय झालं होतं की तिला काय माहिती. आणि खूप जण मला हे स्वामींच्या लॉकेट आणि चेन बद्दल कमेंट करत आहे. तर हे स्वामींचं लॉकेट ना 500 रुपयाला भेटलं आणि चेन सोबत ना 2000. मी ना चेन जाड घेतली होती ना, त्यामुळे 2000 पर्यंत पडलं मला. आणि चिमणीच्या पप्पांनी ना मला हवे तसे स्टिकर ना माझ्या किचन मध्ये लावून दिले. टेक्नॉलॉजी. आणि तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असलेल्या कोणत्याही गोष्टीची लिंक हवी असेल तर कमेंट मध्ये लिंक पीपी टाईप करा.